जय एसीडीविक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। दीपक भोये यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, सर पेरू बागेसाठी आपले खत व औषधी पाहिजेत। ही बाग 1300 झाडे आहेत व याला किती प्रमाणामध्ये सॉइल चार्जर आणि खत कशा प्रकारे नियोजन केले पाहिजे। ज्या शेतकऱ्यांनी पेरू बागेची लागवड केली आहे किंवा कुठल्याही प्रकारची फळबाग लागवड केली आहे, तर पेरूच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला पहिला सम्राट बेसल डोस टाकणं गरजेचं आहे। सम्राट बेसल डोस मध्ये कृषी अमृत, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर, हेल्थ चार्जर याचे 3-3 किलोचं एकरी एक पाकिट आणि कृषी अमृतच्या 10 ते 15 बॅगा तुम्हाला सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड या दाणेदार खतांचे 3-3, 1-1 किंवा 2-2 अशा प्रकारे तुम्ही सर्व एकत्र करून हा बेसल डोस साधारणतः 30 ते 35 हजार रुपये एकरी आपल्याला बसतो। हा आपण पहिल्यांदा तुमच्या ड्रिपच्या एरियामध्ये ज्या ठिकाणी तुमचं ड्रिपचं नियोजन आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ड्रिप ठेवलेली आहे त्या ठिकाणी झाडापासूनच्या खोडापासून त्याच्या वयानुसार त्याच्या कॅनोपीच्या खाली म्हणजे ज्या ठिकाणी त्याची 12 वाजता सावली पडते त्या परिसरामध्ये आणि ड्रिपच्या खाली सोय आहे अशा ठिकाणी त्याचं बेसल डोस टाकला गेला पाहिजे। बेसल डोस टाकताना ढीग न करता किंवा खूप खोल खड्डा न करता साधारणतः 4 बोटं खाली माती आपल्याला उकरायची आहे। सपाट बेसल डोस टाकायचा आहे, साधारणतः 1 फूट रुंद आणि साधारणतः 2 फूट लांब अशा प्रकारे झाडाच्या आकारानुसार 1.5 फूट ते 2 फूट अशा प्रकारे लांब करून आपण त्याच्यामध्ये बेसल डोस पसरून द्यायचा आहे आणि मातीने झाकून त्याच्यावरती सॉइल चार्जर एकरी 2 ते 5 लिटर, एनर्जी बुस्टर 1 लिटर हे आपल्याला त्याच्यामध्ये ड्रेंचिंग करायचं आहे। नियमित वापर करत असताना दर 2 महिन्यांनी आपल्याला हा बेसल डोस टाकायचा आहे। या बेसल डोस मध्ये तुम्ही सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड हे जर कमी केलं तर त्याचा किंग बेसल डोस तयार होतो। तुम्ही जर सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड दाणेदार खताबरोबर जर कृषी अमृत घेतलं तर त्याचा क्वीन बेसल डोस तयार होतो। सम्राट बेसल डोस टाकला तर तुम्ही उत्पन्नाचा रेकॉर्ड तोडाल। तुम्ही जर किंग बेसल डोस टाकला तर तुम्ही केमिकल पेक्षा चांगलं उत्पन्न काढाल, परंतु चमत्कारिक विक्रमी नाही मिळणार। आणि तुम्ही जर प्रिन्स बेसल डोस वापरला तर तुम्हाला केमिकल एवढंच उत्पन्न मिळेल, परंतु सम्राट बेसल डोस मुळे तुमच्या जमिनीमध्ये सुधारणा होईल आणि दरवर्षी तुमचे उत्पन्न आणि झाडाचे आकार देखील त्याच्यामध्ये वाढ होत राहील। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की 2 बेसल डोसच्या मध्ये तुम्हाला फुलांचा आणि फळांचं या ठिकाणी लागण होण्यासाठी त्याचा आकार आणि त्याची क्वालिटी निघण्यासाठी तुम्हाला LSQ शिलाजीत, लिप चार्जर, सेटिंग चार्जर, क्वालिटी चार्जर याची शिलाजीत ट्रीटमेंट करायची आहे। अमृत जलचं पाणी बनवून त्याच्यामध्ये काढून तुम्ही त्याचा हाताने ड्रेंचिंग करा किंवा ड्रिपने सोडू शकता। अशा प्रकारे तुम्ही जर दर 2 महिन्यांनी बेसल डोस आणि 2 बेसल डोसच्या मध्ये एक LSQ शिलाजीत ट्रीटमेंट जर केली तर तुम्ही पेरूचे सर्व प्रकारचे उत्पन्नाचे रेकॉर्ड तोडाल, सोबत क्वालिटी 1 नंबर येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू तुमचं तण कमी होईल, समस्या आहे या सर्व दूर होतील। अधिक माहितीसाठी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा। धन्यवाद।